गटाचे नाव आणि आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलेलो आहोत। नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यातून आलेलो आहे। आमच्या प्रोडक्शनचे नाव ज्वारी नाचणी आणि पंजाबी पापड इथे आम्ही महालक्ष्मी सरस इथे आणलेले आहे आम्ही। आणि तसेच घी वगैरे आणले गाईचे शुद्ध वगैरे। माझं नाव प्रतिभा संजय धर्माळे। मी महाराष्ट्र राज्य ग्रामज्योती अभियानमध्ये ICICI काम करत आहे आणि आम्ही सर्व महिलांमधून म्हणजे बिझनेस तयार केला आहे। ते आमची म्हणजे गुळपट्टी, तीळपट्टी आणि मुखवास आणि खोबरापट्टी ही खूप प्रसिद्ध आहे। बरेच लोक घेत आहे त्याचा स्वाद। त्याचे खूप आभार मानते की आम्हाला शासनाने हा लाभ दिला आहे महिलांना उद्योग करण्यासाठी आणि आमची वाटचाल आणि याच्यामध्ये आम्हाला अनुभव आलेला आहे की बा खरंच उद्योगासाठी जास्त शिक्षणाची किंवा डिग्रीची गरज नसते। स्त्री ही म्हणजे तयार असली तर काहीही पण करू शकते। तर आमचे उमेद अभियानाचे आम्ही खूप खूप आभार मानते की आम्हाला खरोखर म्हणजे एक त्याच्यासाठी आम्हाला वाटचालीसाठी उद्योग बनण्यासाठी उद्योगयुक्त म्हणून कार्य करत आहे उमेद आमचं अभियान। थँक्यू। हे काय आहे सांगितलं थोडंसं सर हे बोलतो। हां हां बोला। नमस्कार, माझं नाव सावित्री सोळंके आहे। मी अकोला जिल्ह्यामधून आलेली आहे। माझा सॅनिटरी पॅडचा बिझनेस आहे। आम्ही दोघी मिळून हा सॅनिटरी पॅडचा बिझनेस करत आहे। त्याच्यासाठी आम्ही मुंबईवरून मशीन पण घेतलेली आहे। आम्ही खूप मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि अकोल्यामध्ये आमचं विदर्भामध्ये कुठंच एवढी मशीन नाही आहे तेवढी मशीन आम्ही आणलेली आहे। आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे आमचं। आम्हाला अंशू आणि योगीराज गटाने मिळून ती मशीन आणलेली आहे। स्वतःचा बिझनेस स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे आम्ही। आणि आता इथं मुंबईला येऊन पण आम्हाला खूप चांगला संवाद मिळाला। सर्व आमच्या संघ खूप चांगले वागत आहेत। मुंबईकरांचा पण थँक्यू आणि आमच्या उमेदचा पण थँक्यू की त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि सर्वांच्यापर्यंत आमचे पॅड पोहोचले, जेणेकरून आम्हाला सर्वांचा एकच रिप्लाय आला पाहिजे की चांगले आहे आणि आमच्या बिझनेसला याच्यापेक्षा पण वाढ मिळो हीच आमची आहे। मी तालुक्यातून गोडी या गावातून अकोला जिल्ह्यातून आलेली आहे। व्यवसाय केला मी स्वतःवर 50 मला कोणाच्या समोर आता भीक मागायची गरज नाही किंवा इव्हन माझ्या पतीसमोर मी काहीच म्हणजे स्वतःच्या बळावर मी सगळं काही करू शकते। मुलांचं शिक्षण मी माझ्या स्वतःच्या बळाने करू शकते। महिला अभियानाने आम्हाला खूप चालना दिली आणि उंच बळाने घेत आणि उद्या नाचचा दिवस आहे आणि तुम्ही कसं आहे महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही असं करतोय। महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तेवढं की नाही हे होईल आपलं म्हणजे आम्ही जायसवाला आहे। मला घराच्या बाहेर निघायची परमिशन नव्हती। आम्हाला मुंबईमध्येच राहायचं होतं पण उमेदमुळे मी खूप बाहेर निघाली असते। एकटी फिरत आहे त्याच्यामुळे खूप मला फोड वाटत आहे की उमेद अभियानाने आम्हाला खूप बाहेर आलं। संधी दिल्याबद्दल बस माझ्याकडे आवळा कँडी, आवळा मुरब्बा आहे, नमकीन चणा आहे, खारी शेंगदाणे आहे आणि डाळी आहे, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि आम्ही गावाकडून पेरू, मोसंबी आणि सारखी बोरं विकायला आणलेली आहे। लक्ष्मी सिंग आहे। ह्या माझ्या मैत्रिणी स्वाती जुमळे मॅडम आणि ह्या गोम मॅडम ह्या अमरावतीवरून इकडे आपल्या एक्झिबिशनसाठी आलेल्या आहेत आणि महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमध्ये जे महिलांना आपले प्रोडक्ट्स हे करायला काय म्हणतो आपण विकायला जी संमत मिळाली आहे ते खूप छान आहे। प्रत्येक महिलांनी आपापले प्रोडक्ट विकले जात आहे आम्ही बघितले आणि खूप छान आहे प्लॅटफॉर्म हा। असं दरवर्षी महिलांना प्लॅटफॉर्म द्यावा आणि असंच लोकांनी
महिलांनी रोजगार असा मिळावा हे आम्ही इच्छा आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव रिया अनिल सारे, मुक्काम मोशी, पोस्ट तळेगाव, तालुका सुरखेडा, जिल्हा. माझ्या समूहाचं नाव आहे सुजाता बचत गट. त्यात मी सदस्य आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभियानांतर्गत उमेदीत आमचा जांभूळ ज्यूस विक्री करीत आलो. त्यामध्ये आम्हाला दर दिवसाला आम्हाला 10 ते 12,000 विक्री होत आहे. विक्री होत आहे. हा कुठून आलात ते? थोडा आवाज मोठा करा. ज्वारी पाहिजे थोडंसं घेतलं आहे का ज्वारी टेस्ट करू बघा मॅडम. केमिकल लेस प्रोडक्ट जिंजर लेमन का दादा? आता नाही बोलताय ना, पण कस्टमर आहेत. हा चालेल, व्हिडिओ काढतो तुमचा. नाही करून टाका. 1 वर्षभर काही हरकत नाही.